पुण्यातील कात्रज घाटात आज 24 फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून क्लीनर गंभीर अवस्थेत अटकला आहे। लोखंडी पाईप आणि सळया वाहून नेणाऱ्या ट्रकने समोरील बसला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला। हा अपघात पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास कात्रज नवीन बोगद्याकडून नवले ब्रिजच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर जांभुलवाडी दरी पुलाजवळ घडला। सळ्यांनी भरलेला ट्रक वेगात असताना समोरील बसला त्याने मागून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की ट्रकच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला। अपघातात गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। ट्रक मधील क्लीनर लोखंडी सळया आणि केबिनच्या पत्र्यांमध्ये अडकून पडला असून अग्निशमन दलाचे जवान कटरच्या साह्याने त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते। दरम्यान बसमधील 4 ते 5 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, अग्निशमन दल तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। अपघातामुळे पहाटेच्या वेळी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते। कात्रज घाट आणि नवले ब्रिज परिसरातील तीव्र उतार, अवजड वाहनांची मोठी वर्दळ, ब्रेक फेल होण्याच्या घटना आणि वेगावर नियंत्रण नसणे ही अपघाताची प्रमुख कारणे मानली जातात। या मार्गावर यापूर्वी अनेक गंभीर अपघात झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे। स्थानिक नागरिकांच्या मते अवजड वाहनांसाठी वेग मर्यादा कडकपणे लागू करणे, ब्रेक तपासणी केंद्राची उभारणी, उतारावर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही आणि वेग नियंत्रण यंत्रणा वाढवणे या उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज आहे। अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। संबंधित विभागाने ठोस उपाययोजना करून या ब्लॅक स्पॉट ठरलेल्या मार्गावरील अपघातात रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।